कुष्ठरोग किंवा लेप्रेसी हा एक सोशल स्टिग्मा असलेला रोग आहे की ज्याच्यामधून जे बरे झालेले आहेत त्यांना सुद्धा त्याचे दुष्परिणाम किंवा त्यांच्यावर जे एक टॅग लागतो तो आयुष्यभर असतो आणि या बिलाच्या मार्फत त्यांच्यावर जे टॅग लागलाय किंवा सोशल स्टिग्मा लागलाय किंवा त्यांच्या नावासमोर किंवा त्यांना लेपर म्हणणं किंवा कुष्ठरोगी किंवा महारोगी म्हणणं हे निघून जाईल। योगायोगाने मी राहते तिकडेच ॲक्वर्थ लेप्रेसी हॉस्पिटल आहे, तिकडे पूर्वी 500 लेप्रेसीचे पेशंट होते, आता तिकडे ती संख्या कमी होऊन जवळजवळ 100-125 लेप्रेसी पेशंट्स अजूनही आहेत आणि यांना घरचे लोक स्वीकारत नाही। बरं झाल्यानंतर रोगमुक्त झाल्यानंतर देखील त्यांना समाजात तर सोडा पण त्यांच्या घरातले लोक त्यांना स्वीकारत नाही डिफॉर्मिटीमुळे, कारण त्यांच्या ज्या डिफॉर्मिटी राहतात त्या सुद्धा वेगवेगळ्या प्रकारच्या डिफॉर्मिटी राहतात की ज्याच्यामुळे ते खूप विद्रूप दिसतात आणि त्यांना भीक मागण्याशिवाय दुसरा पर्याय उरत नाही। या बिलाच्या मार्फत मंत्री महोदय, सभापती महोदय, त्यांच्यावरचा तो टॅग निघेल, परंतु आपण त्यांना राहण्यास म्हणजे त्यांना काहीतरी समाजात स्थान मिळेल, त्यांना घरात ॲक्सेप्टेबिलिटी वाढेल, त्यांच्या घरातल्या लोकांचं काउन्सिलिंग किंवा त्यांचं काउन्सिलिंग होईल किंवा त्यांना कोणीच स्वीकारलं नाही तर त्यांना कुठेतरी रिहॅबिलिटेट करणं, त्यांचं पुनर्वसन करणं हे देखील महत्त्वाचं आहे। आणि आपण केवळ मला एवढं म्हणायचं आहे की या बिलाच्या मार्फत की त्यांना नुसतं त्यांचं लेपर किंवा महारोगी कुष्ठरोगी हे आपण त्या बेगिंग ॲक्टमधनं ते काढून टाकलं तरी शेवटी मूळ समस्या तीच राहते। त्या मूळ समस्येकडे देखील आपण लक्ष दिलं पाहिजे। आणि आत्ताच काही मागच्या महिन्यातच मी वाचलं की लेप्रेसी हे नोटिफायबल डिझीजमध्ये इन्क्लूड केलेलं आहे, पहिले ते नव्हतं तर त्याला आता नोटिफायबल डिझीज केलं आहे आणि लेप्रेसीचं अजूनही भारतात खूप केसेस आहे, जरी 10,000त 1 व्यक्ती यांना लेप्रेसी झाल्याचं भारतात प्रमाण आहे, तर हे अजून कमी करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे। आणि जरी त्यांना ती बेगिंग ॲक्टमधनं ते नाव काढलं तरी त्यांना जो न्याय मिळाला पाहिजे तो न्याय मिळायच्या दृष्टिकोनातून देखील आपल्या खात्यामार्फत काही ना काही प्रयत्न केले पाहिजे, एवढंच मला म्हणायचं। सभापती महोदय, खरं तर एक मिनिट प्लीज, आता सभापती महोदय, बोला। हॉकीच्या संबंधात ही लक्षवेधी आहे। भारताने एक अत्यंत उत्तम हॉकीपटू मेजर ध्यानचंद असे खेळाडू आपल्याकडे जन्माला आले आहेत आणि फार मोठे जगप्रसिद्ध हॉकी खेळाडू ते झालेले आहेत। आता यामध्ये विषय असा आहे, खरं तर ही लक्षवेधी मी विधी आणि न्याय विभागाला सबमिट केली होती, त्यांच्याकडनं उत्तर अपेक्षित होतं, परंतु मंत्री समोर नाही आहेत कोणी। खरं तर मुख्यमंत्र्यांकडनं हे मला उत्तर हवं होतं, परंतु हा विषय स्पोर्ट्स डिपार्टमेंटशी पण संबंधित आहे, तर ते संबंधित मंत्री आहेत। तुम्ही प्रश्न विचारता, कोकाटे साहेब उत्तर देतील, काही अडचण नाही। खरं तर या विषयामध्ये 2 भाग आहेत। पहिला भाग म्हणजे एकतर विदर्भ हॉकी असोसिएशन ही 1960 ला रजिस्टर झालेली आहे आणि हॉकी महाराष्ट्र ही 2015 ला रजिस्टर झालेली संघटना आहे। त्यानंतर ऑल इंडिया हॉकी असोसिएशनच्या निर्णयाप्रमाणे एकाच संघटनेला एक राज्य एक संघटना, त्यामुळे हॉकी महाराष्ट्राला मान्यता मिळाली आणि जी जुनी संघटना होती त्यांना मिळाली नाही। आता ही हॉकी महाराष्ट्र ही जी संघटना आहे ती सहाय्यक संस्था निबंधक रायगड अलिबाग येथे रजिस्टर झाली आहे। आता या संघटनेने घोळ केलाय, म्हणजे फ्रॉड केलाय असं म्हणायला हरकत नाही। त्यांची वेबसाईटवरील जी घटना आहे ती वेगळी आहे, त्याच्यामध्ये पदाधिकारी जे आहेत ते 2-3-4 पदाधिकारी आहेत आणि जी अलिबागला जिकडून मला ही प्राप्त झाली आहे प्रत त्या संघटनेची घटना, तर ती वेगळी आहे। त्यामुळे 2 घटना या संघटनेच्या आहेत। आता खरी कोणची आणि खोटी कोणची, आणि खोट्या यादीप्रमाणे यांनी वारंवार इलेक्शन घेतल्या आणि खरं तर ही विदर्भ हॉकी असोसिएशन ज्यांच्या बाजूने मी लक्षवेधी मांडते तर हे 22 जिल्ह्यांमध्ये त्यांचे संलग्नता आहे
आणि अनेक खेळाडू त्यांनी तयार केलेले आहेत. आत्ता परिस्थिती अशी आहे, दोन गोष्टी वेगळ्या आहेत. ही जी विदर्भ हॉकी असोसिएशन आहे यांच्याकडे जे खेळाडू आहेत, जे संलग्न संघटना आहेत त्यांच्या 22 जिल्ह्यांमध्ये, त्यांच्या खेळाडूंना जे 5 मार्क मिळायला पाहिजे आणि जो त्यांच्या एक्सपर्टीजच्या किंवा ते सर्टिफिकेट्स किंवा चॅम्पियनशिप जे जिंकतात तर त्या आधारे त्यांना जे बेनिफिट्स मिळायला पाहिजे मार्क्समध्ये किंवा नोकऱ्यांसाठी ते त्यांना मिळत नाही. त्यामुळे विदर्भातील 22 जिल्ह्याच्या खेळाडूंवर अन्याय होतोय. आणि दुसरा भाग जो आहे की एकाच संघटनेने दोन नॉर्म्स म्हणजे दोन घटना प्रसिद्ध केल्या आहेत. एक वेबसाईटवर वेगळी आहे आणि एक प्रत्यक्षात वेगळी आहे. आणि त्या खोट्या नॉर्म्सच्या आधारित हे लोक वारंवार इलेक्शन घेत आहेत आणि अन्याय विदर्भ हॉकी असोसिएशन यांच्यावर झालेला आहे. त्यामुळे माझे 2 प्रश्न आहेत. एक तर ही जी संघटना आहे हॉकी महाराष्ट्र यांची हे जे डबल वेगवेगळ्या नॉर्म्स द्वारे केले आहेत यांची मान्यता रद्द केली पाहिजे, यांची चौकशी लावली पाहिजे, यांच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे. चॅरिटी कमिशनरकडे हे आपण डायरेक्ट करणार का? दुसरा मुद्दा, जे हॉकी विदर्भ हॉकी असोसिएशन आहे तर यांच्या मुलांवर, या खेळाडूंवर जो अन्याय होतोय 2018 पासून त्यांच्यावर अन्याय होतोय, त्यांना यांनी बेदखल करून टाकलेलं आहे. त्या मुलांचे जे सर्टिफिकेट्स आहे ज्याच्यातून त्यांना बेनिफिट मिळायला पाहिजे मार्क्सच्या द्वारे नोकरीच्या बाबतीत, तर ते त्यांना म्हणजे याचा निर्णय होईपर्यंत तर तोपर्यंत यांना तुम्ही त्या खेळाडूंना त्याचा बेनिफिट देणार का? असे 2 प्रश्न आहेत. बोलणारी आहे त्यामुळे तुम्ही तालिका सभापती झाल्यानंतर पटापट बेल वाजवू नका, मला थोडा वेळ द्या अशी मी आपल्याला विनंती करत आहे. वेळेत पूर्ण केलं तर मला बेल वाजवण्याचं कामच येणार नाही तर तुम्ही थांबा जरा. अरे नियम 260 अन्वये कृषीवरील या महत्वाच्या नाही आता एकच आहे ना, आम्ही 7 पैकी मी एकच बोलते ना. त्या म्हणतात एक महिला सदस्य आहेत, त्यांना आपण नाही महिला आणि पुरुषचा विषय तुम्ही बोला ना. नाही. तुमचे 7 जण आहेत तर 7 पैकी आम्ही एकच बोलते ना. तुम्हाला साहेब बोलणार पण हा महिला पुरुषाचा भेदभाव नका करू. ताई तुमचा तुम्ही 260 वर बोला, नाही तर हा वेळ मायनस केला जाईल. बरं आता तुम्ही तिकडे डायसवर असल्यावर मला पण काहीतरी सुचलंय बोलायला. जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात, एका बीजा केला नास मग भोगिले कणीस, एक बीज पेरले की त्यातून असंख्य कणस तयार होतात. आज ही संत तुकाराम महाराज हे आपल्याला सांगून गेलेत की एका बीजाचा नाश केला तर त्यातनं अनेक कणस बाहेर येतात. परंतु शेतकरी खूप हवालदिल झालाय. सतत पावसाचा मारा, सतत जे आपदा त्यांच्यावर येते, अवर्षण असेल, अवकाळी पाऊस असेल, हवामान बदल असेल, त्याच्यामुळे जे पेरलंय त्याचा सगळा नाश होतोय. आणि त्यामुळे शेतकरी सुखी तर राज्य सुखी हे सरकारने ठरवलंय आणि त्यासाठी जी पाहिजे ती मदत सरकार करायला तयार आहे. सरकारने सुरुवातही केलेली आहे. खरं तर बोलण्यासारखं भरपूर जवळजवळ मी 5-6 पानं तयार करून आले होते, परंतु बोला ना, एक पान बोला त्यातलं. पण तात्काळ मदत सुरू केली आहे. परंतु आता मंत्री महोदय इथे बसलेत, मला 2-3 मागण्या फक्त मी या निमित्ताने ठेवते. कारण सरकारच्या उपलब्धी आहे ते सगळेजण बोलले आहेत. प्रवीण दरेकर साहेबांचा हा प्रस्ताव आहे आणि त्याला मी समर्थन करते. पण मला 2-3 गोष्टी याच्यात घेतली. माननीय एकनाथजी शिंदे मुख्यमंत्री असताना कैलासवासी वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशन यामध्ये आपण ठरवलं होतं की ज्या शासकीय पडीक जमीन आहे तर त्याच्यावर चारा लागवड करण्यासाठी हे धोरण स्वीकारलं होतं. याप्रमाणे शेतकऱ्यांच्या जनावरांसाठी चारा लागवड संपूर्ण महाराष्ट्रामध्ये झाल्यास शेतकऱ्यांच्या जनावरांसाठी चारा उपलब्ध होईल. तर हे अजून याची सुरुवात झालेली नाही. दुसरा, शेतकऱ्यांसाठी गाव तिथे गोदाम ही देखील माननीय एकनाथजी शिंदे यांनी घोषणा केली होती मुख्यमंत्री असताना. गाव तिथे गोदाम एक अभ्यास समिती देखील तयार केली होती. परंतु हे गोदाम कशासाठी, तर तिथल्या तिथे धान्य स्टोरेज व्हावं, तिथल्या तिथेच ते सुरक्षित राहावं. तर हे कुठेतरी मी शासनाला पुन्हा आठवण करून देते की गाव तिथे गोदाम याचा अभ्यास गट तयार केला होता. त्यांनी अहवाल सुद्धा दिला. त्या अहवालाचं इम्प्लिमेंटेशन व्हावं. तिसरं मला एक आठवण करून द्यायची आहे की शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबांना शासनामार्फत गाय, म्हैस, शेळ्या वाटप
हे देखील मी आठवण करून देते की या गोष्टीसाठी आणि ज्या महिला बचत गट आहे त्यांना सुद्धा हे देऊन त्या त्याच्यामध्ये त्यांचा उदरनिर्वाह करतील आणि त्यांना एक जीवनासाठी काही उपलब्धी तयार होईल. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले बाल संगोपन योजनेचा लाभ व इतर सर्व लाभ शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबांना देण्यात यावं ही एक मागणी मी त्या निमित्ताने करते. आणि एक शेवटची मागणी मी करते, बाकी प्रस्तावाला माझं समर्थन आहे, परंतु ग्रामीण महिला शेतकरी बचत गटांना शेतमालासाठी ड्रायर लागतात. आता ड्रायर ही अत्यंत उपयुक्त अशी संकल्पना आहे. म्हणजे जे काय भाजीपाला असेल किंवा काय जे ड्राय करून त्यातलं पूर्ण मॉइश्चर काढून स्टोअर करण्याची साठवून ठेवण्याची ही जी यंत्रणा आहे ही महिला बचत गटाला ड्रोन दीदी हे देखील आपण चालू केलं होतं. त्यामुळे याला जे खवा मशीन आणि हे सगळं म्हणतात तर ते देखील बचत गटांच्या महिलांना दिलं तर आपण हा जो भाजीपाला आहे जो सडून जातो पण वापरला जात नाही, अनेक गोष्टी आता बघा मोरिंगा पावडर म्हणजे मोरिंगा पावडर हे खूप आता कॅची एक नाव झालंय आणि खूप फेमस झालंय. ज्याच्या त्याच्यामध्ये मोरिंगा टाकला जातो. मोरिंगा म्हणजे आपली जी शेवग्याची शेंग आहे त्याची पानं त्याला मोरिंगा. तर हे मोरिंगा पावडरची खूप मोठी डिमांड आहे. तर हे जर का ड्रायर आपण बचत गटाच्या महिलांना दिले तर त्याच्यातनं मोठ्या प्रमाणात मोरिंगा पावडर आपल्याला उपलब्ध होईल आणि अनेक फळभाज्या किंवा जे ड्राय करून आजकाल एक लोकांना हवे असतात, परदेशातही त्याचं एक्सपोर्ट होतं, ड्राईड व्हेजिटेबल्स आणि ड्राईड फ्रूट्स, तर हे सुद्धा आपण करू शकतो. असं या निमित्ताने मी या 4 मागण्या करत आहे. त्याचा कुठेतरी उत्तरामध्ये मला याचं उत्तर मिळेल असं मी अपेक्षा करते. धन्यवाद.